नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत आता लिफ्टमध्ये हे गुंतात. लिफ्ट बंद झालेली असते, परंतु आता बराच वेळ झाल्यामुळे कलाला खूप त्रास होतो. एकतर तिला लिफ्टमध्ये कधी बसायची सवय नसते, म्हणून तिला इतका त्रास होत असतो आणि गुदमरल्यासारखं होत असतं. तेव्हा आता ती एका ठिकाणी अद्वैत तिला उभा करतो लिफ्टला धरून, आणि तेव्हा कला ही दार उघडा म्हणून दरवाजा जोरात वाजवते. तर लगेच अद्वैत असं वाटतं की लिफ्ट आता उघडणार आहे, कोणीतरी आलं म्हणून. तेव्हा तो धावतच लिफ्टजवळ येतो आणि काय तर कला म्हणते की अरे मी वाजवलं. तर अद्वैत तिला म्हणतो की कशाला वाजवलं, जरा शांतपणे उभी राहा. तेव्हा कला एकतर खूप अशी वैतागून जाते, तिला खूप असा त्रास होत असतो आणि परत अद्वैत तिच्याजवळ येतो आणि नाही नाही तू प्रूव्ह कर, मला प्रूफ हवं आहे, तू भांड बरं माझ्याबरोबर आणि तरच मला कळेल की तू नक्की बरी झाली म्हणून. तेव्हा कला म्हणते की काय रे, अरे चांदेकर किती विचित्र वागतोस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही तू माझ्याबरोबर भांड, मला कळून देते की तू बरी झाली. तर लगेच हे बघ, आपण लिफ्टमध्ये जरी अडकलो असलो तर मनामध्ये असे निगेटिव्ह विचार नाही येऊन द्यायचे, म्हणजे मला जमणार नाही, मला बाहेर पडावेसे वाटते, मला भीती वाटते, मी उभी आहे, सर्व काही निगेटिव्ह विचार आहे ना ते अगदी झटकून टाकायचे. आणि आमचे योगा टीचर असं म्हणायचे की मनुष्याचं मन हे चंचल असतं, त्यामुळे आताही तुझे निगेटिव्ह विचार आहेत ना ते वेगळीकडे आपण असे डायव्हर्ट करू, म्हणजे काहीतरी करू. आणि काय करू मग काय करू असं विचार करत असतो. आणि तेव्हा त्याच्या लक्षात येते की गाण्याच्या भेंड्या जर खेळलो म्हणजे तू आता तुझ्या मनामध्ये जी भीती आहे ना ती सर्व विसरून जाशील, आणि आपण लिफ्टमध्ये अडकलो हे सुद्धा तू विसरशील, आणि आपण गाण्यामध्ये अगदी एन्जॉय करूया. तेव्हा आता म्हणजे कला म्हणते की अरे चांदेकर मला त्रास होतोय, मला गाण्याच्या भेंड्या नाही खेळायच्या, मग सांग ना काय करू मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं असं फक्त तुला आतून वाटतंय, अगं तू तुझ्या मनाला सांग ना गाण्याच्या भेंड्या खेळू की काय करू, त्यासाठी गाण्याच्याच भेंड्या खेळूयात आपण, चल गाण्याच्या भेंड्या खेळूयात ना. तेव्हा कला नाही नाही करत असते. आता अद्वैत म्हणतो की कुठलं गाणं सांग बरं, अक्षर सांग, अक्षर सांग, पटकन पटकन अक्षर सांग. तेव्हा आता कलाला त्रास तर खूप होत असतो आणि ती लगेच अद्वैतच्या हातावर मारत म्हणते की अद्वैतचा अ. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो 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 ये, एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. तेव्हा आता की कला म्हणते की नाही अरे फुलला नाही, खुल्ला खुल्ला. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की अगं फुलायला हवा, मी तुला तेच सांगतोय, मग चल आता तुझ्यावर अक्षर आलं द. तेव्हा आता लगेच कला म्हणते की द म्हणजे चांदेकर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की द आणि ध यात फरक आहे, यातील फरक तुला कळतो की अगं ढ आलं तुझ्यावर ढ. तेव्हा कला म्हणते की हो हो ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. आणि कलाला त्रास सुद्धा होत असतो, थोडीशी हसते आणि ती सुद्धा म्हणत असते, तर अद्वैत डान्स करत असतो आणि परत तो म्हणतो की व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आता काय आलं तर कला म्हणते की ळ. तेव्हा लगेच अद्वैत तिला म्हणतो की काय ग तू मुद्दामून मला असे अक्षर देतेस का, ळ वरून असं कोणतं गाणं आहे. तेव्हा कला म्हणते की मला माहिती आहे की तू भेंड्या खेळला नसतील, मला पूर्ण माहिती आहे की जर भेंड्यामध्ये ळ आला तर ल घेतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला पूर्ण माहिती आहे मी कोण आहे, अद्वैत चांदेकर, मी फक्त तुझी परीक्षा घेत होतो की तुझा किती अभ्यास आहे म्हणून. आता तो डान्स करत म्हणतो की लाल लाल पागोटो गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला जीव झाला वेडा, म्हणून अगदी नाचत तो म्हणत असतो. आणि कलाला मात्र ह्या अद्वैतचं आता हसू येत असतं. कलाला मुद्दाम हसायसाठी आणि असं ती शुद्धीवर पडू नये म्हणून त्यासाठी अद्वैतचा पूर्ण हा प्रयत्न सुरू असतो. तेव्हा मात्र आता कलाला खूप हसायला येत असतं. अद्वैत तिला विचारतो की अगं काय झालं, का हसतेस. तेव्हा कला म्हणते की अरे वा, गाणं म्हणताना तुझ्या चेहऱ्यावर काय असा आनंद होतो रे. आणि कला सुद्धा हसायला लागते. तर अद्वैत म्हणतो की अगं गोकुळाष्टमीला कायम आम्ही हेच गाणं म्हणायचो. आणि परत विचारतो की तुला आता बरं वाटतंय ना, चल मग पुढचं गाणं. आणि परत म्हणतो की काय अक्षर आलं, आणि ल ल आलं तुझ्यावर. तेव्हा आता कला ही गाणं म्हणायला लागते की लाजून हसणे, हसून ते पाहणे, आणि ती अद्वैतला अगदी असे गुदगुल्या करते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू बरी झाली वाटतं. तेव्हा आता कलाचं गाणं पूर्ण होतो आणि कला म्हणते की आता तुला न आलं. तर अद्वैत म्हणतो की तू मुद्दामूनच करते, मला तू ड काय देते, ढ काय देते आणि ळ काय देते, आणि आता बघ काही न दिला, आणि ठीक आहे न च्या ऐवजी न चालतं. तेव्हा आता लगेच अद्वैत हात जोडतो आणि गाणं म्हणायला सुरुवात करतो की नको देवराया आता अंत तू पाहू. तेव्हा आता त्याच वेळेस कलाला इतका त्रास व्हायला सुरुवात होते आणि जोरजोराने ती अगदी उलटी झाल्यासारखं करत असते. तिला आता डोळे सुद्धा झाकतात. तर अद्वैत लगेच लक्ष जातं. अद्वैत तिला धरतो आणि काय खरे काय होतंय तुला. आणि ते
तेवढ्यात मात्र आता जो वॉचमन असतो तो धावतच येतो. साहेब असे म्हणतो, घाबरू नका, लिफ्ट आता उघडते. तर अद्वैत म्हणतो की लवकर उघड. आणि तेवढ्यात लिफ्टचं दार उघडतं. तर अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे अगं दार उघडलं लिफ्टचं, चल बाहेर ये बाहेर ये म्हणून स्वतः तो आत कलाला धरतो आणि तिला धरून तो बाहेर आणतो. तर रोहिणी आणि सरोज वहिनी मात्र तेथे आलेलेच असतात. तर रोहिणी लगेच सरोजला म्हणते की सरोज वहिनी ते बघ. तर अद्वैत हा कलाला धरून घेऊन येत असतो आणि वॉचमन त्यांना तेथे सोफ्यावर बसायला सांगतो. अद्वैत सावकाश असं कलाला सोफ्यावर बसवतो आणि अद्वैत स्वतः वॉचमनला लगेच पाणी आणण्यासाठी सांगतात. वॉचमन धावतच जातात. रोहिणी आणि सरोज मात्र ह्या अगदी टवकारून पाहतच असतात. आपल्या हाताने तो घाईने कलाला पाणी पाजतो. कलाला पूर्णपणे घाम आलेला असतो आणि तो पाणी पाजल्यानंतर कलाला विचारतो की तुला आता बरं वाटतं ना. कला फक्त मान डोलावत असते की हो हो. अद्वैत तिला डोळे उघडायला सांगतो. तेव्हा आता हे सर्व बघून सरोज म्हणते की आता ह्या दोघांना मात्र एकमेकांपासून लांब ठेवावेच लागेल. आता ह्या मुलाला म्हणजे अद्वैतला कामानिमित्त उद्याच्या उद्या दिवे आगरला पाठवून देत, त्याशिवाय काही दोघं वेगळे होणार नाही. तेव्हा आता रोहिणी सुद्धा मनात ठरवते की कला आणि अद्वैतच्या या मध्ये असा काहीतरी मी ट्विस्ट आणेल, त्यांनाच कळणार नाही की नक्की त्यांच्या सोबत काय घडतं. त्यानंतर आता सरोज लगेच इकडे फोन करते आणि फोनवरती बोलत असते. त्यानंतर मात्र आता इकडे घरी आबा हे अद्वैत आणि कला या दोघांची वाट बघत असतात. तर रजनी ही त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. आबा चहा घ्या. तर आबा म्हणतात की नाही, अद्वैत नाही आल्यापर्यंत मी चहा नाही घेणार. तेव्हा ते दोघे घरी येतील तेव्हाच मी चहा घेईल. आणि आता किती वेळ झाला ते अजून दोघेही का आले नसतील. आणि तेवढ्यात अद्वैत आणि कला हे एका सोबतच घरी येतात. आबा खुश म्हणतात की अद्वैत अरे ए तुझीच वाट बघत होतो. आणि आबा हे अद्वैतला खाली बसवतात आणि कला ही आपल्या आईकडे किचन मध्ये येते. संगीता तिला विचारते की काय ग कला, झाले का काम. तर कला म्हणते की हो. आणि आईच्या हातामध्ये पिशवी देऊन तर संगीता तिला म्हणते की तुला चहा देऊ का. तेव्हा कला म्हणते की नाही नको, अगोदर मी त्याला कॉफी देते. तेव्हा आबा अद्वैतला विचारत असतात की काय अद्वैता, अरे त्या लग्न सोहळ्याचं डील आपल्याला मिळालं की नाही. त्यावर आता रजनी म्हणते की आबा अद्वैतने कोणतं काम हाती घेतलं आणि ते पूर्ण केलं नाही, असं कधी होईल का. त्यावर आता अद्वैत म्हणतो की काकी अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण यावेळेस मात्र सिच्युएशन काही वेगळी आहे, ह्यावेळेस थोडंसं काहीतरी चुकलं. त्यावर आबा विचारतात की म्हणजे काय झालं अद्वैता. तर अद्वैत सांगत असतो की आपण त्यांना काही डिझाईन्स दाखवल्या होत्या आणि त्यांना खऱ्या काही डिझाईनी नाही आवडल्या, म्हणून एका दिवसाची मी त्यांच्याकडून मुदत घेतली होती. परंतु ऍक्च्युली म्हणजे एवढ्या वेळामध्ये ह्या सर्व डिझाईन पूर्ण करणं एक खूप असं चॅलेंजिंग होतं. आपण त्यांना आता फ्रेश अशा डिझाईनी दिल्यात आणि ते म्हणाले होते की मेलवर मी तुम्हाला कळवतील, परंतु त्यांनी अजूनपर्यंत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काही असं सांगितलेले नाही. त्यामुळे आता मलाच माहिती नाही की आता ही जी काही सिच्युएशन आहे ती बघता ते डील आपल्याला मिळेल किंवा नाही, काही सांगता येत नाही. तेव्हा आता जवळच रोहिणी पेपर वाचत असते आणि तिचं लक्ष पूर्ण या अद्वैतच्या बोलण्याकडे असतं. म्हणून तिला आता तर खूप आनंदच होतो, कारण हे डील मिळालं नाही तर मात्र आता नक्की ह्या कलावर सर्वजण भडकतील, तिचा रागराग करतील असं रोहिणीला वाटत असतं. आणि तेव्हा अद्वैतला कला ही कॉफी देत असते आणि अद्वैत कलाकडे बघत काही सांगू शकत नाही असं आबांना म्हणत असते. तेव्हा आबा म्हणतात की अरे असं म्हणू नकोस. आणि अद्वैत म्हणतो की आबा ऍक्च्युली आपलं पहिलं इम्प्रेशन जे पडलं ना ते चुकीचं पडलं होतं, त्यामुळे हे डील आपल्याला मिळेल की नाही खरंच काही सांगता येत नाही. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ तू काही काळजी करू नको, अंबाबाईच्या मनामध्ये जे असेल ना तेच होईल, तेच घडेल. आणि तेवढ्यात ते सरोज येते आणि सरोज खुश होऊन म्हणते की ते डील आपल्याला मिळणारच आहे. तेव्हा आता सर्वजण अगदी आश्चर्याने सरोजकडे पाहायला सुरुवात करतात आणि सरोज नेमकं त्याच फोनवर बोलत असते आणि आता ती सर्वांना सांगते की अद्वैत ते डील आपल्याला मिळालेलं आहे, आताच माझं त्यांच्यावर बरोबर फोनवर बोलणं सुद्धा झालं. तेव्हा ते ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. आबा म्हणतात की वा खरंच उत्तम बातमी दिली सरोज तू. आणि आबा हे तोंड भरून कलाचं कौतुक करायला सुरुवात करतात. अद्वैत कला तुमच्या दोघांचं सुद्धा खूप खूप असं अभिनंदन. आणि संगीता सुद्धा दिव्याला हात जोडते. आता लगेच आबा रजनीला सांगतात की रजनी अगं तू देवापुढे कुठं काहीतरी आता साखर गोड वगैरे ठेव. तेव्हा आता रजनी म्हणते की हो आबा. तर लगेच रजनी जाणार तोच लगेच सरोज म्हणते की थांब जरा. आणि आबा जरा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं असे म्हणल्यानंतर नैना तेवढ्यात बाहेर जात असते. तर सरोज नैनाला म्हणते की नैना अगं तू कुठे बाहेर निघालीस, बस जरा. तेव्हा नैना म्हणते की नाही हो असून द्या, तसेही मी वॉक घ्यायला जात होते, रूम मध्ये बसून बसून खूप कंटाळले होते म्हणून. तेव्हा आता नैना लगेच रोहिणीला खुणवत असते.
की काय म्हणून. तर रोहिणी म्हणते की माहिती नाही, एकमेकींना खानाखून सुरू असते. त्यावर लगेच सरोज म्हणते की हे बघा, मला नेमकं काय म्हणायचं हे ऐकून घ्या. त्यावर अद्वैत विचारतो की आई काय झालं. तर सरोज म्हणते की हे बघा, हे डील जरी आपल्याला मिळालेलं असलं तरी सुद्धा आता एकही चूक त्याच्यामध्ये व्हायला नको. मी त्यांना शब्द दिलेला आहे की डिझायनिंग, पॅकेजिंग सर्व काही आम्ही पर्सनली असं लक्ष त्यामध्ये घालू. म्हणून तुला सांगते की अद्वैत, तुला उद्याच्या उद्या ह्या कामासाठी दिवे आगरला जावं लागेल. तिकडे गेल्यानंतर सर्व सिच्युएशन तू आपल्या ताब्यामध्ये घे, कामामध्ये तू लाईन अप कर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तू तेथे असल्यानंतर त्यांना सुद्धा असा विश्वास वाटेल की आपलं काम वेळेत पूर्ण होईल आणि ते काम अगदी चोख होणार म्हणून. आणि तसेच त्यांना काही ऍडिशनल काम सांगावीशी वाटली, काही डिझाईन्स त्यांना दाखवावी लागली तर तुला सुद्धा ते सोपं जाईल आणि तुला सुद्धा ते काम करून घेणं हे अगदी सोपं जाईल. हे डील जोपर्यंत तेथे पूर्ण होत नाही तोपर्यंत तू तेथेच थांबणार आहे, असे आता सरोजचा निर्णय असतो. कारण आता कला आणि अद्वैत या दोघांना तिला वेगळं ठेवायचं असतं, त्यासाठी तिचा हा सर्व प्लॅन असतो. सरोज ही अद्वैतला विचारते की तुला सर्व काही कळले का. आणि घरातील सर्वांना मी सांगते आणि सर्वांना सांगून ठेवते की म्हणजे अद्वैत हा कामासाठी जातो, त्यामुळे कोणीही त्याला कुठल्याही कामामध्ये डिस्टर्ब करायचं नाही. तेव्हा आता कलाकडे बघून हे सर्व ती बोलत असते आणि सर्वांना सरोजचा हा निर्णय मान्य असतो. तेव्हा लगेच सरोज अद्वैतला म्हणते की उद्या सकाळी तू लवकर निघ. तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे आई, उद्या सकाळीच मी निघतो. ती क्लायंट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते मला माहिती आहे, त्यामुळे काही काळजी करू नको, मी वेळेवरच निघेल. तेव्हा आता सरोज खुश होते आणि रजनीला म्हणते की आता काहीतरी तू देवासमोर गोड ठेव. त्यावर आता रजनी खुश होऊन म्हणते की हो वहिनी. आणि 1 मिनिट रजनी थांबते आणि सरोज म्हणते की मला प्लीज 1 कप कॉफी देशील का, कारण माझं डोकं खूप दुखतंय ग, प्लीज 1 कप कॉफी दे. तर रजनी म्हणते की हो. तर तेवढ्यात कला म्हणते की रजनी मॅम, अहो मी तुम्हाला कॉफी देते. आणि आता ते कप घेऊन ती पुन्हा कॉफी बनवायला किचनमध्ये जाते. तर लगेच आबा हे अद्वैतला म्हणतात की अद्वैत जा, तर तू तुझ्या रूममध्ये जा, फ्रेश हो, एकतर रात्रभर तुझं जागरण झालेलं आहे त्यामुळे जा तू. हे बघ, तिकडे गेल्यानंतर अद्वैत जोमात काम करायचं, कारण तू बरेच दिवस आता तिकडे आहे आणि तिकडे तुला गेल्यानंतर ज्या काही तुझ्या गोष्टी लागणार आहे ना त्या अगदी आठवण करून घेऊन जा. एकतर तिकडे थंडी सुद्धा खूप जास्त आहे, त्यामुळे गरम कपडे वगैरे सर्व काही व्यवस्थित घेऊन जा. तर रोहिणी मात्र हे सर्व ऐकत असते. रोहिणी मनात म्हणते, सरोज वहिनी, अगं काय मस्त प्लॅन केलंस ग तू. अगं तू 1 पाऊल टाकत असते तर मी 10 पाऊल पुढे असते. आता सुद्धा तू बघतच राहशील की मी असं काहीतरी करेल की अद्वैतला त्याचा हा दिवे आगरचा जो प्रवास आहे कायम तो लक्षात राहील आणि त्याच्यातील ह्या स्लो कॉन्फिडन्सची मी नाही वाट लावली तर नावाची मी रोहिणी नाही. त्यामुळे सरोजचा एक प्लॅन असतो आणि त्या बदल्यात मात्र आता ह्या रोहिणीचा दुसरा प्लॅन असतो. त्यानंतर मात्र आता नैना आपल्या रूम मध्ये आरशासमोर बसलेली असते, केस विंचरत असते आणि विचार करत असते की अद्वैत आपल्या कामानिमित्त दिवे आगरला जातोय. त्या कामाचा भाग राहुल सुद्धा आहे आणि त्यासाठी आता खरं तर राहुलने सुद्धा तिकडे जायला हवं आणि राहुल तिकडे जाणार असेल तर मी सुद्धा आता त्याच्यासोबत तिकडे जाणार, कारण माझ्यासाठी तर बाहेर जाणं हे जास्त तिकडं महत्वाचं आहे, म्हणजे गरजेचं. आणि आता तो सौरभ लवकरच घरापर्यंत येऊन पोहोचेल आणि मी आता बाहेर गावी जाईल, म्हणजे मी त्याला काही दिवस असं सांगेल आणि आता टाळत राहील, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हा एक मस्त चान्स आहे. आणि तेवढ्यात राहुल हा मोबाईल मध्ये गेम खेळत असतो आणि तेवढ्यात नैना उठते आणि राहुलला म्हणते की राहुल. तर राहुल म्हणतो की काय. तर नैना म्हणते की अरे तू फक्त मोबाईलवरच गेम खेळत राहणार आहेस का, मी तुला काय म्हणते त्याकडे जरा लक्ष दे. अरे मी तुझ्याशी बोलते, मग जरा माझ्याकडे बघ ना. तेव्हा राहुल म्हणतो की हे बघ, माझे कान उघडे आहेत, बोल ना काहीतरी, मी ते ऐकतो. तेव्हा आता नैना म्हणते की हो चल मी सांगते तुला. आणि अद्वैत एका लग्नाच्या डीलसाठी दिवे आगरला जाणार आहे हे तर तुला माहिती असेलच. तेव्हा राहुलचं लक्ष नसतं, राहुल त्याच्या गेम मध्येच अगदी बिजी असतो. तेव्हा नैना पुन्हा त्याच्यावर ओरडते की अरे मी काय म्हणते. त्यावर आता राहुलचं लक्ष राहतं. राहुल म्हणतो की बोल काय सांगते. तेव्हा नैना पुन्हा म्हणते की अरे अद्वैत हा त्याच्या काही लग्नाच्या डीलसाठी कामासाठी तो दिवे आगरला जातोय हे तुला माहिती तर असेल. तेव्हा आता राहुल म्हणतो की काय काय सांगते आणि मुळात हे घडलंच कधी, मला का कोणी सांगत नाही, थांब मी आलोच. तेव्हा नैना लगेच राहुलचा हात धरते, थांब राहुल जरा ऐकून घे. अरे चांदेकर ज्वेलर्सच्या इतक्या मोठ्या कामात अद्वैतच का म्हणून सगळीकडे पुढे पुढे करणार. अरे तू सुद्धा आता ह्या एम्पायरचा महत्वाचा एक भाग आहे, म्हणून तुला सांगते की हा चान्स आहे, हा चान्स तू वाया जाऊन देऊ नकोस. दिवे आगरला ह्या लग्नाच्या डील साठी तू सुद्धा अद्वैत सोबत जा, तू सुद्धा यात मग्न घालून काम करतोय, मन घालून हे सर्वांच्या समोर येऊन दे, सर्वांना दिसून दे. आणि हे बघ, तू जर तिकडे अद्वैत सोबत गेला नाही तर फक्त सर्वजण अद्वैतची वाहवाह करतील आणि जर तू त्याच्या सोबत अद्वैत
सोबत म्हणजे तिकडे गेलास, मग सगळ्यांना कळेल की या कामामध्ये तुझा सुद्धा खूप मोठा असा सहभाग आहे, तू सुद्धा काहीतरी यात अगदी मन लावून केलंस आणि या प्रोजेक्टचा तू एक अत्यंत असा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे मी तुला जे सांगते ते लक्षात घे आणि तू सुद्धा अद्वैत सोबत तिकडे दिवे आगरला जायला तयार. राहुल विचारात पडतो की नैना म्हणते की राहुल अरे तुला कळतंय ना मी काय म्हणते ते. तेव्हा राहुल विचार करत असतो आणि नैनाला म्हणतो की हो मला कळतंय. दरवेळेस तो अद्वैतच पुढे पुढे करत असतो आणि तोच सर्वांना कायम दिसत असतो आणि माझं तर काय, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, मला सुद्धा काही अस्तित्व आहे की नाही आणि कारण नेहमी तोच पुढे पुढे असतो, सर्वांच्या नजरेत तोच असतो, सर्व काही करायचं असतं तर त्यालाच करायचं असतं, मला तो काही करून देत नाही म्हणून. पण नाही, तो चांदेकर ज्वेलरचा फेस आहे ना, पण आता नाही, आता हा राहुल सुद्धा पुढे येणार. मला जर कोणी संधी देत नसेल ना, माझी संधी मी स्वतः मिळवणार आणि माझ्या वाटेत जो कोणी येत असेल ना त्याला मी असं बाजूला सारणार. मोबाईलच्या गेम मध्ये जरी मी हारत असलो परंतु ह्या ओरिजिनल गेम मध्ये मात्र मी नक्की जिंकणार. हो मात्र आता राहुलने जो निर्णय घेतलेला असतो ते ऐकून नैना तर खुश होते. नैना म्हणते की एक्झॅक्टली आणि आता हिच्या सुद्धा मनासारखं होणार असतं, कारण राहुल तिकडे जायला तयार झाला तर मी सुद्धा त्याच्यासोबत जाऊ शकते आणि सौरवपासून काही दिवस मी सुटका घेऊ शकते. त्यानंतर मात्र आता अद्वैतची कला ही जाण्याची सर्व तयारी करत असते, त्याचे बॅग पॅकिंग वगैरे सर्व काही, त्याचे कपडे इस्त्री वगैरे सर्व काही व्यवस्थित करून घड्या घालून तेथे ठेवते. नाईट घालण्याचे जे काही ड्रेस असतात तर ते सुद्धा तिने व्यवस्थित घड्या घालून ठेवलेले असतात. अद्वैत म्हणतो की हो हो आणि चल बरं तूच बॅग भर. तेव्हा लगेच कला म्हणते की काय, म्हणजे आता अद्वैत चांदेकरला मी चालणार आहे का त्याची बॅग भरलेली. आणि परत आता ती त्याची गंमत करते की म्हणजे आमचे अहो चांदेकर आता प्रतीक्षा करत असतील त्यांच्या बायकोने बॅग भरून द्यावी म्हणून. प्रवासाला जायचं म्हटल्यानंतर नवऱ्याला बायकोच बॅग भरून देते. त्यावर लगेच अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की सुरू झालं का तुझं पाक 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 आणि मी तुझ्या म्हणजे माझ्या कपाटाला हात सुद्धा लावून तुला देत नाही, मग तुला माझ्या बॅगला मी काही टच करून देणार का, डोकं फिरल्यासारखं दिसतंय का तुला. तर कला म्हणते की अरे पण, तर अद्वैत म्हणतो की अरे पण काय, तुला मध्ये मध्ये करायची खरंच खूप हौस आहे, मी हे करते मी ते करते, मी जे काही करते ते बरोबर आहे, जर आपण खूप काम केलं म्हणून आपण खूप ग्रेट होतो असं होत नाही, काम एकच करा पण ते अगदी परफेक्टपणाने करा, आपण केलेलं एकच काम आपलं सिग्नेचर काम झालं पाहिजे, माझ्यावर कितीही वाईट वेळ आली तरी सुद्धा मी माझी बॅग तुला भरायला सांगणार नाही, विचार ना का. तर कला म्हणते की का, तर अद्वैत म्हणतो की कारण माझी बॅग मीच भरणार, कारण मी खूप परफेक्ट आहे त्यामुळं. तेव्हा कला ही वळायला जाते तर तिच्या पायाला अगदी धडपडून पायाला लागतं. कला ही जोरात ऐक असं ओरडते. तर अद्वैत म्हणतो की मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की ही जी काही तुझी धडपड सुरू असते ती बंद कर आणि परफेक्शन अचीव करणं हे साधं काम नाही, खूप मॅनेज करावं लागतं त्यासाठी आणि त्यासाठी खूप मेहनत सुद्धा घ्यावी लागते. मी जर तुला बॅग भरण्यासाठी सांगितली तर तू कशीही बॅग भरशील, कुठलेही कपडे बॅग मध्ये कोंबशील, कुठलेही कपडे कसेही लावले, माझी प्रत्येक गोष्ट ऑर्गनाइज असते, कुठल्या दिवशी मी कुठले कपडे घालणार आहे, फिनिशिंग काय आहे, कुठल्या शर्टवर कुठली पॅन्ट ही घालणार आहे, कुठलं ब्लेझर हवं आहे, हे सर्व काही माझं ठरलेलं असतं. आणि एवढंच नाही, माझा बेल्ट, माझं घड्याळ, माझं टूथब्रश असं ज्या काही वस्तू मला लागतात त्या प्रत्येक ठिकाणी मी ठेवलेल्या असतात, एका वेगळ्या सेक्शन मध्ये ते ठेवलेलं असतं, प्रत्येक सेक्शन मध्ये एक एक प्रत्येक वस्तू असते. मग हे जरा अगदी जे काही काम आहे ते परफेक्शनचं काम असतं. कुठलीही ट्रिप सक्सेस होण्यासाठी यामागे काय सिक्रेट आहे हे तुला माहिती आहे का, व्यवस्थित बॅग भरणं, ऑर्गनाइज पणा तुझ्यासारखं नाही माझं की कुठलेही कपडे कसेही कोंबले, कशीही बॅग भरली आपली. तर कला म्हणते की अरे पण तुला काय माहिती की मी बॅग कोंबून भरते की नाही, तू कधी मला बॅग भरताना बघितलंस रे, उगाच आपल्याला बोलायचं म्हणून तू बोलत असतो. तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, एवढंच आहे तर बॅग भरून दाखव, हवं तर मी तुला मार्क्स सुद्धा देईल. तर कला म्हणते की काय तू मला मार्क्स देणार, अरे चांदेकर भर ना गुपचूप बॅग ती, अरे आभार मान माझे की मी तुला ते शर्ट आणून दिलेत, नाईट ड्रेस सुद्धा काढून दिलेत. तर कला ही त्याला बोलत असते. त्यानंतर मात्र आता इकडे राहुलने जो निर्णय घेतलेला असतो की काही झालं तरी अद्वैत सोबत जायचं, म्हणून नैना तर खूप खुश होते आणि नैना अद्वैत म्हणजे त्या राहुलच्या जवळ येते आणि म्हणते की खरंच आता कसा परफेक्ट असा बोलतो तू, अरे कधीपासून मी तुला हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते राहुल. आणि बरं राहुल तू तिकडे बिझनेस ट्रिप साठी जाणार आहे, अरे एकटा तर तू
बोर होशील आणि तिकडे गेल्यानंतर मात्र तुझी काळजी कोण घेणार, त्यापेक्षा मी असं करू का, मी सुद्धा तुझ्या सोबत येते, म्हणजे आपण मस्त असे फिरूया, छान असे दिवे आगरला जाऊयात, कोकण एन्जॉय करूया. आणि कारण तू येथे नसताना जाम या घरामध्ये मला बोर होतय आणि येथील माणसं सुद्धा किती बोरिंग आहे हे सुद्धा तुला माहितीच आहे, मग आपण दोघांनी जायचं का. तेव्हा राहुल म्हणतो की माझी प्रिय बायको, तुम्हाला जे सजेशन दिलं ना ते खूप उत्तम आहे, पण या सगळ्यात मात्र तू स्वतःला खेचू नकोस. तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे. आणि हे बघ, मी तेथे फिरायला नाही तर कामासाठी जातोय. आणि हे बघ, तू प्रेग्नेंट आहे की नाही, मग तेथे गेल्यानंतर मी तुझी काळजी घेत बसायची की माझी काळजी घ्यायची, माझं काम करायचं. तू माझ्यासोबत जे काही कोकण फिरायचं हे जे काही प्लॅन करते ना ते जरा शांत ठेव, माझं काम मला करून दे, माझा वेळ वाया घालू नको. तेव्हा राहुल स्पष्ट नैनाला त्याच्यासोबत यायला नकार देतो आणि तेथून निघून जातो. नैना म्हणत असते की राहुल अरे ऐकून तरी घे. आणि आता राहुल नाही म्हटल्यामुळे तर नैनाच्या डोक्यात येते की म्हणजे आता सौरभ प्रश्न हातात तसाच राहणार. त्यावर इकडे कलाही अद्वैतला म्हणत असते की मला माहिती आहे की मी बॅग भरल्यानंतर तू मला काय म्हणणार, की आता जसं बोलला तसं की हे येथे नाही हे तेथे नाही, अमुक नाही धमुक नाही, लेक्चर देत राहशील. अरे माझी बॅग जेव्हा मी भरेल ना तेव्हा तुझ्या समोर भरेल, मग तुला दाखवून देईल की मी बॅग कशी भरते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तेच तर सांगतोय, तीच वेळ आलेली आहे आता, मी माझी बॅग भरणार आहे, तू तुझी बॅग भरून दाखव, तेच बघायचं मला. तर कला पुन्हा मागे येते, अरे का पण मी माझी बॅग का भरू आता, तुला बघायचं म्हणून. तर अद्वैत म्हणतो की अगं किती बडबड करशील, एका वेळी तुला 10 गोष्टी करायची सवय लागली, मग तसेच एका वेळी 10 गोष्टी बोलायची सुद्धा तुला सवय लागली, म्हणून मला लक्ष घालावं लागतं, खूप झालं आता, तू ताबडतोब तुझी बॅग भरायला घे, आपल्याला देवे आगरला जायचं आणि तू सुद्धा माझ्या सोबत यायचं. तेव्हा कलाला इतका आनंद होतो, कला म्हणते की मी म्हणून ती लगेच उठून उभी राहते. तर लगेच अद्वैत रागाने उठतो आणि इतका आनंद व्यक्त करायची काही गरज नाही, आपण तिथे पिकनिक साठी नाही. तर कला म्हणते की पिकनिक साठी जातोय. तर अद्वैत म्हणतो की नाही, तू चांदेकर ज्वेलरची ऑफिशियल डिझायनर आहे म्हणून तू तिकडे माझ्यासोबत येते. मी तुला कालच सांगितले की जे क्लायंट आहे ना ते खूप डिमांडिंग आहे, त्यांच्या डिमांड्स खूप असे हाय आहेत, त्यांनी जर एखादी रिक्वायरमेंट दिली तर तेथे तू अगदी ऑन द स्पॉट असतील, माझ्या सोबत असशील, त्यांना जर लागल्या तू कोणतीही डिझाईन बनवू दाखवू शकते, याच्यासाठी तू माझ्यासोबत तिकडे येते. बिझनेसच्या सर्व बाकीच्या गोष्टी मी हँडल करू शकेल, परंतु बाकीच्या ज्या काही या डिझाईनच्या गोष्टी आहे तर त्या मी कशा हँडल करू शकतो, मग त्यासाठी तुला तिकडे माझ्यासोबत यावंच लागेल. आणि इतका एक्सपिरियन्स तुला चांदेकर ज्वेलर्स मध्ये काम करून नक्कीच मिळालेला आहे, त्यामुळे मी तुला तेच सांगतो की बॅग भर आणि नीट व्यवस्थित आवर. तेव्हा आता कलाला खूप आनंद होत असतो आणि म्हणते की मला यावं लागेल असं मला कधीही वाटलंच नव्हतं. त्यावर अद्वैत म्हणतो की ठीक आहे मग येऊ नकोस. कला म्हणते की नाही येते ना, मी बॅग भरते पटकन. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी तुला तेच सांगतो की तुझ्या डिपार्टमेंटचं तेथे काम आहे, मग तुला माझ्यासोबत यावंच लागेल आणि जे काही तू करशील ते अगदी फोकसने करावे लागणार आहे, त्यासाठी आता पटकन बॅग भर. आणि कलाला इतका आनंद होतोस तर अद्वैत म्हणतो की लगेच फास्ट जरा इतकी हळूहळू नको, आपल्याकडे तितका वेळ नाही आणि तिकडे गेल्यानंतर माझं हे राहिलं माझं ते राहिलं मी ऐकून घेणार नाही, गाडी फिरव मागे घेऊन चल असं होणार नाही, त्यामुळे जे करशील ना ते पटकन कर, अगोदरच मी तुला सांगून ठेवतो. तर कला म्हणते की थँक्यू आणि उड्या मारत धावतच जाते, कपाटातून बॅग घेते, कपडे घेते. तेव्हा मात्र आता जोरात तिच्या हातातून बॅग खाली पडते. तर अद्वैत तिच्याकडे पाहायला सुरुवात करतो. तेव्हा कला ही त्याच्याकडे पाहता ती बॅग उचलते. तिला इतका आनंद झालेला असतो की कपाटातून कपडे तर काढत असते, परंतु लक्ष मात्र सर्व काही अद्वैतवर असतं आणि हसत असते. आणि अद्वैत आता जेव्हा ते कपडे खाली पडतात तर लगेच रागाने तिच्याकडे बघत असते. तेव्हा कला ही खूप खुश असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आबा हे अद्वैतला विचारतात, अद्वैत निघालास का रे? तर अद्वैत आपली बॅग घेऊन बाहेर आलेला असतो आणि लगेच तो खरे असा आवाज देतो की खरे चल लवकर आपल्याला निघायचं. तर कला म्हणते की आले. सरोज आणि रोहिणी मात्र अगदी विचारतच पडतात की नक्की हे काय चाललं. तेव्हा सरोज रागाने म्हणते की तुम्ही दोघे कुठे निघालात? तुला एकट्याला जाण्यासाठी मी सांगितलं होतं. तर अद्वैत म्हणतो की आई अगं तूच मला म्हणाली होती दिवे आगरला जा आणि तिथल्या लग्नातील त्या चांदेकर ज्वेलरच्या स्पेशल अशा डिझाईन्स त्यांना हव्या आहेत. खरे शिवाय हे सर्व बेटर कोण करणार? आता कला सुद्धा त्याची बॅग घेऊन येते आणि चल निघूयात असं म्हणून ते दोघे सुद्धा निघून जातात. सरोज तर तोंडावर पडते आणि रोहिणी मात्र हसत असते. संगीता आणि आबा या दोघांना तर खूपच आनंद होतो, कारण अद्वैत आणि कला तर एकमेकांच्या सोबत गेलेले असतात. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.